कोल्हापूरची मिसळ, कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा तर सर्वत्र प्रसिद्ध आहेच. त्याचबरोबर कोल्हापूरची चप्पल देखील सर्वत्र प्रसिद्ध आहे. कोल्हापूर चप्पलचा डंका राज्य नव्हे देश नव्हे तर परदेशात देखील वाजत आहे. पाहुयात कोल्हापूर चप्पलबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट. कोल्हापुरी चप्पल नेमकी कशा पद्धतीने बनवली जाते, काय काय व्हरायटी आहेत, कशा प्रकारे मागणी आहे? कोल्हापुरी चप्पल आपण रेग्युलर जर घेतली तर एक कापशी, कोरुंदवाडी, खास कोल्हापुरी हे ओरिजिनल म्हणजे कोल्हापुरी चप्पल आहेत. पण आता आजकाल काय आहे, कोल्हापुरी चप्पलमध्ये भरपूर डिझाईन्स आलेले आहेत. म्हणजे पूर्वी कसं एक 4-5 डिझाईन असायचे, आता जवळजवळ 200 ते 300 प्रकार कोल्हापुरी चप्पलमध्ये. कशा प्रकारे मागणी आहे, कुठं कुठं जाते? मग आमच्याकडून कोल्हापुरी चप्पल कस्टमर असतात ना, ते बाहेर अमेरिकेत, परत आयर्लंड, बरं पूर्ण युरोपमध्ये वगैरे घेऊन जातात चप्पल. आणि तिथं आता म्हणजे गल्फ कंट्री आहेत ना, जिथं जास्त उष्णता आहे, तिथं या कोल्हापुरी चप्पलची जास्त मागणी केली जाते. खरं तर कोल्हापुरी चप्पलच्या तुमच्या दुकानाला कुणी कुणी एक वेगळ्या माणसाने भेट दिलेली आहे? कोल्हापुरी चप्पलला आमच्याकडे मराठी कलाकारांनी, हिंदी कलाकारांनी भेट दिलेली आहे. शूटिंग मध्ये कोणते काय वापरली चप्पल आहे? कोल्हापुरी चप्पल आमची एक बाजीराव मस्तानी या चित्रपटात एक आहे, रणवीर सिंगच्या पायात जो शूज आहे ते डिझाईन अजून आमच्याकडे आहे, बघायला पण मिळेल तुम्हाला. तरुणांमध्ये जास्त क्रेज आहे, पण हे जे फायदे पण आहेत. मग ही चप्पल अशी क्रेज म्हणून घेतली जात नाही. आपल्या त्या चप्पलपासून जे बेनिफिट आहेत ना, म्हणजे उष्णतेसाठी या चप्पलचा वापर केला जातो. माझं नाव बाळकृष्ण शामराव गवळी. माझ्या फर्मचं नाव आहे टिपटॉप फुटवेअर. मी कोल्हापूर चप्पलचा उत्पादक आणि विक्रेता असं जवळजवळ गेले 55 वर्षे मी या व्यवसायात काम करत आहे. आणि कोल्हापूर चप्पल हे प्युअर चामड्याचं असल्यामुळं चामड्याला दुसरा कुठलाही पर्याय नाही. सिंथेटिक पर्याय हा चामड्याला होऊ शकत नाही. मला भविष्य चांगलं आहे आणि याचा धंदासुद्धा आता चांगल्या प्रकारे जोरात चालू झालेला आहे. काय कोल्हापूर चप्पलचं काय महत्व आहे? कोल्हापूर चप्पल हे चामडे ना, चामडे हे उष्णतेला जर ज्यावेळी गरमी असेल त्यावेळी पायाला गारवा देतं, आणि ज्यावेळी गारवा असेल त्यावेळी पायाला चामडं गरमी देतं. त्यामुळं ह्याला कायमचे स्वरूपी ह्याला डिमांड आहे. आता कशी परिस्थिती नेमकी या व्यवसायात आहे? या व्यवसायात आता कसं आहे, कच्चा माल बाहेर परदेशात एक्सपोर्ट केल्यामुळं कच्चा माल लोकल कारागिरांना मिळत नाही. तेव्हा कच्चा माल बाहेर एक्सपोर्ट न करता भाजप सरकारनं मागच्या 5 वर्षात कधी कच्च्या मालाला बंदी घातली होती एक्सपोर्टला. त्याप्रमाणे आताही ती बंदी कायमस्वरूपी ठेवावी आणि कच्चा माल लोकल कारागिरांना उपलब्ध व्हावा अशी विनंती आहे. कोल्हापूर जिल्हा फुटवेअरचं असोसिएशन म्हणून असोसिएशन आहे, जिल्ह्याचं असोसिएशन आहे. या असोसिएशनकडे फुटवेअर कारागिरांचं आणि दुकानदारांच्या ना मार्गदर्शन करतं किंवा त्यांच्या अडीअडचणींच्या समजून घेण्यासाठी प्रयत्न करतं. GSTसाठी किंवा आपलं अफराईसाठी यावेळी असोसिएशननं भरपूर प्रयत्न केले आहेत. दर हा 5%वरून 12% केलेला आहे. त्यामुळे या धंद्याला मंदी आलेली आहे. GST दर हा शासनानं हस्तकलेसाठी कमी करावा अशी विनंती आहे. कोल्हापूरच्या मानांकन देखील मिळालं ना? हां, जे आहे मानांकन कोल्हापूरला कर्नाटक आणि महाराष्ट्र म्हणून कधी दोघांना म्हणून मिळालेलं आहे. जो भौगोलिक परिस्थिती संस्थान काल परिस्थितीनुसार जे आहे मानांकन मिळालेलं आहे. कोणत्या चप्पलीला जास्त मागणी असते? आयुर्वेदिक टॅनिंगचं जे मटेरियल असतं, जे लोकल बॅक टॅनिंग म्हणून साल बाबूल हिरडा ज्याच्या जे टॅनिंगचं जे चप्पल म्हणतो त्याला जास्त डिमांड असतं. किती कारागीर आहेत कोल्हापुरात? कोल्हापूर जिल्ह्यात कमीत कमी 5,000 कारागीर आहेत. 5,000 कारागीर. यांचा दैनंदिन व्यवसाय किती, उलाढाल किती होती? कसं आहे की कारागीर हा निव्वळ हा आमचा कसं आहे, हस्तउद्योग कारागीर असल्यामुळं निव्वळ हाच व्यवसाय करणं, त्याला जोडधंदा असं त्याचं थोडी वेळ शुद्धी, थोडी वेळ काही व्यवसाय, निव्वळ हाच व्यवसाय करून त्यांचं चरित्र चालत नाही. जोडधंदे करून त्यांनी काम करतात. त्यामुळं टर्नओव्हर हा तसा का नाही, प्रत्येक कारागीरचा महिन्याला म्हटलं तर कमी एक 100 ते 50 जोडीचा त्यांचा टर्नओव्हर असतो तयार करण्याचा. 50 जोडीपासून 100 जोडी माल तयार करतात. व्यापाऱ्यांचा कशा उलाढाल? व्यापाऱ्यांची उलाढाल कसं की बाहेरचे डिमांड येईल त्याप्रमाणे उलाढाल वाढत जाते. महालक्ष्मीच्या आशीर्वादानं बाहेरचं पब्लिक भरपूर असल्यामुळे रिटेल काउंटर चांगलं होतं. किती व्यापारी? कोल्हापूर चप्पल जवळ 100 दुकान आहेत सध्या. 100. याचा माल कुठं आणला जातो? हा माल कोल्हापूर जिल्ह्याच्या आणि कर्नाटक परिसर हद्द परिसरामधून माल कोल्हापूर जमा होतो सगळीकडे.
हे जे एक नाही तुम्हाला सांगितलं नाही, हे लेझर जवाहरनगरमधलं जोर समाज विकतोय ते आम्ही किलोवर वजनावर ते घेऊन येतो. घेऊन आल्यानंतर आमच्याकडे पॅटर्न असते ती प्रत्येक आकाराची. ती पॅटर्न एका ह्याच्यात एक नाही जवळजवळ एक नाही 10 जोडी 12 जोडी बसतात. एक खालचा एक भाग असतो, वरचा एक भाग, आणि इथंच अशा पद्धतीनं एक नाही 10 जोड एका ह्याच्यात एक नाही 10 जोड बसतात. 10 जोड बसल्यानंतर मग ती कटिंग होते आमचं हातानं. कटिंग झाल्यानंतर एक खालचा भाग एक वरचा भाग एकमेकावर असा चिकटून एकसारखा, हा खालचा भागामधला हा मधला पीस ही टाच, हे पूर्ण असं केल्यानंतर हे बिना अप्परचं मग ही शिलाईला जाते. ही जी चांबडी शिलाई आहे ना, हे बघा, हे याला दिसणार नाही, ही जी शिलाई आहे ही पूर्ण चांबड्याची शिलाई आहे. ही शिलाई आहे ही पूर्ण शिलाईला जाते. शिलाईला गेल्यानंतर ही कमीत कमी एक जोड शिवायला यायला नाही 4 तास लागतात. एक जोड शिलाई करायची म्हणलं एका व्यक्तीला. मग ते झाल्यानंतर ह्याला ठोकून बडवून हे फिनिशिंग आलं. साईडला जे वाढलेलं कास्टिंग आपण जसं लोखंड काढतो साईडला आलेलं हे हँडमेड सगळं पूर्ण ह्या रापीनं असं हे असं करून असं काढून हे लेवल करून घ्यायचे गुळगुळ. हे झाल्यानंतर मग ह्याला डिझाईनसाठी असे कंपासनं रेग मारून घ्यायची, ही रेगायची. मग ह्याला असं ठसा मारून घ्यायचा, ही डिझाईन करून घ्यायची. मग हे जो पूर्ण काम होतं सोलचं मग वळायचं आपण ह्याच्याकडं पट्ट्याकडं. मग पट्ट्याचं लेदर करून हे कटिंग करून घ्यायचं. आणि त्यात एक नाही ही जी बारीक विणी आहे ही जी विणी आहे ही बकऱ्याचं लेदर आहे, बकऱ्याचं जे चमडं बनते ती जी विणी बनते. आणि ही जी विणी बनत्या वासराट म्हशीचं जे लहान खोकरू असते ते बी समजा एक्सपायर झालं किंवा काय केलं मेलं त्याच्यापासून पातळ ह्याच्यापासून हे बनलेलं ही विणी बनते. असं एकूण मिळून मग ह्याच्यावर एक ना अशी पट्टी काढून घेऊन हा बारीक एक पट्टी ह्याच्यावर घ्यायची आणि हाताने ही टिचिंग करून घ्यायची.
हे हातानं परत हात वेणी करून घ्यायची आणि मग ह्याच्यावर डिझाईन करायची अशी ही वेणीची डिझाईन आहे ह्याच्यावर. हे लावल्यानंतर मग हे असं मणी करायचे, मणी करून ही वेणी करून बसून अशा प्रमाणे पट्ट होतात. पट्ट झाल्यानंतर मग हे चप्पलला लावून घ्यायचं, लावून घेऊन अंगठा बनवायचा, अंगठा बनवून अशा तऱ्हेने अशी चप्पल तयार होते कोल्हापूर. किती दिवस नेमकं लागते काय करता एक चप्पल करायला कमीत कमी 1.5 दिवस लागतो, 1.5 ते 2 दिवस लागतात. एक करायची झाली तर, आणि जर 6 घेतल्या, एकदम 6 जर घेतल्या तर ते एक नाही 4 दिवसात होऊ शकतात. कारागीर काय कौशल्य लागतं त्यामध्ये? कारागिरी म्हणल्यानंतर आमचं काय पारंपरिक व्यवसाय, वडिलांची तर एक नाही धंदा असल्या कारणानं आम्हाला त्याच्या एक नाही काय ते शिकलेलेच आहे ना बघून. जसं आपण तसे घरातली करत होती तसंच आम्ही करतोय ना. कोल्हापूर किती मजूर आहे? कोल्हापूरमध्ये आमचा समाज सुभाषनगरमध्ये थोडं विखरलेला आहे ना. कोल्हापूर शनिवार पेठेत आहे काही एक 200 घर, सुभाषनगरमध्ये एक 200 घर आहेत, रविवार पेठेत थोडं आहे, असं चारी बाजूला कोल्हापूरचा आमचा समाज आहे. तिथं थोडं थोडं करतात. कारण आता जरा ते मशीन आल्यामुळे हँडमेड कमी झाले आणि मशीन मध्ये आलं, त्याच्यामुळं आता सध्या तरी एक नाही सुभाषनगरमध्ये आमच्या होतं. त्यामध्ये एक व्हरायटीमध्ये ही एक आहे, ही 2 आहे, हे 3 आहे, हाफ सोल टाचा करा पाहिजे. हाफ सोल टाचा ते असं म्हणता येतं. हे 4 आहे आणि ही आवाजाची असे एक 5 व्हरायटी आहेत यातल्या. ही आवाजाची कापशी, ही खास कापशी आली, ही खास कोल्हापुरी आली, आणि ही कापशी आली, आणि ही खास कोल्हापुरी आली. जे कोल्हापूरचं स्पेशल जे पॅटर्न म्हणतात हे खास कोल्हापुरी, हे आले, हे खास कोल्हापुरी आले. ही खास कोल्हापुरी आली. आता ज्या वेळेला जे आमचे ओरिजिनल जे आहे त्याला खास कोल्हापुरी, खास कापशीने कुरुंदवाडी म्हणून हे पिवळी इकडली ही 1, 2 आणि हे 3, त्या 3ला एक नाही जास्त आता मागणी आहे. मी सध्या उभा आहे कोल्हापुरातल्या चप्पल लाईन मध्ये, आणि ही सगळी दृश्य आपण पाहतो की कोल्हापूर चप्पल लाईनची दृश्य आहेत. कोल्हापुरातल्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात लागूनच ही चप्पल लाईन, आणि संपूर्ण राज्यभर, देशभर किंवा परदेशात देखील कोल्हापुरी चप्पलला मागणी असते. आणि ही सगळी पिढ्यानपिढ्या व्यवसाय करणारे अनेक दुकान देखील आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर यामध्ये कोल्हापूर चप्पलच्या अनेक व्हरायटी असतात, महिलांच्या देखील डिझाईन यामध्ये तयार केले जातात, आणि मोठ्या प्रमाणात देखील आहे की चप्पलला मागणी असल्यामुळे विशेषतः चित्रपट असतील किंवा सिरियल मध्ये देखील कोल्हापुरी चप्पलचा वापर केला जात आहे. आणि सगळी दृष्ट्या आपण पाहतो की ही सगळी दृश्य आहेत ती कोल्हापुरी चप्पल लाईन मध्ये आहेत. अनेक दुकानात पिढ्यानपिढ्या व्यवसाय जपत आहेत. याचे वर्कशॉप देखील कोल्हापूर शहरातल्या विविध ठिकाणी असतील तरी कारागिराकडून हे चप्पल बनवलं जातं, आणि त्यामध्ये हे दुकानात विकाय ठेवलं जातं. आणि मोठ्या प्रमाणात जे आहे ते कोल्हापूर चप्पलला संपूर्ण राज्यभर, देशभर किंवा परदेशात देखील मागणी असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. हे आमचे वडिलांचे ते काम चालू आहे. वडिलापासून आम्ही त्यांच्या हाताखाली शिकलो काम आहे पूर्वीपासून. लहानपणापासून आम्ही त्या क्षेत्रामध्ये आहे. कशा पद्धतीने शिकला तुम्ही कोल्हापूर चप्पल? कोल्हापुरी चप्पल म्हणजे आमच्या वडिलांच्या हाताखाली शिकलो आम्ही. घडण काय तर त्यांनी शिकवलं तसंच आम्ही शिकलो ना. हे असं करा बाबा, हे तकटायचं, हे असं त्यांना रापे असे धरून असं व्यवस्थित कटिंग करायचं, हे त्यांनी शिकवलं आम्हाला. ही 2री पिढी आहे आमची. हो, इथून पुढची पिढी काय या धंद्यामध्ये जायचं हेच होणार नाही याची. कारण का त्यासनं हे धंद्यामध्ये इंटरेस्टच नाही. कारण का परिस्थिती म्हणजे का ह्याच्यामध्ये ते बसून त्यांना ते जमत नाही काम. जसं आम्ही बसून जसं काम करत होतो तसं त्यांना जमत नाही ते. तुम्ही किती वेळ बसताय? आम्ही 12 तास बसते. कोणकोणते चप्पल बनवतात? कोल्हापुरी चप्पल, लेडीज जेंट्स 2 आयटम. व्यवसायामध्ये आमची 6 जण आहेत. मग असे मिसेस, मी, घरी मग मुलगा पण ते काम करत बघतोय. सोन नाही तरी पण शिकवतोय ना त्यांना मी, असं बाबा असं करायचं.
पुढे ते चप्पल मार्केट येणार, पण धंद्यामध्ये लोक कमीच येणार ना यात. तुम्ही हे कसं पिढी पुढची तयारी करणार ह्या याच्यामध्ये आता ते पिढीचं पुढे चालूच होणार नाहीच होणार. ते काय इंटरेस्टच नाही ना मुलांना. काय इंटरेस्ट आम्हाला या धंद्यामध्ये शिरायचंच नाही, आम्हाला कामच करायचं नाही. तर आपण बघितलं की वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या चालत असलेली कोल्हापूर चप्पलची क्रेज आजच्या आधुनिक युगात तशीच आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात अनेक चप्पलमध्ये व्हरायटी आल्या, मात्र कोल्हापूर चप्पलची क्रेज देखील आहे ते तशीच टिकून आहे. तरुणांच्या मध्ये देखील किंवा पर्यटकांच्या मध्ये या कोल्हापूर चप्पलचं आकर्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. सिरियल असेल, चित्रपट असेल, अनेक सिरियल चित्रपटामध्ये देखील कोल्हापूर चप्पलचा वापर होत आहे. त्यामुळे यापुढे देखील कोल्हापूर चप्पल आपली क्रेज आहे किंवा आपली जी वैशिष्ट्यपूर्ण जी शैली आहे ती जपत राहील या शंका नाही. श्रीकांत पाटील, नवराष्ट्र, कोल्हापूर.